गाईज लेट्स सी तुम्ही बघू शकता इथं पण मी एक डाऊन ट्रेड घेतला आहे जो की इथून सेलिंगसाठी आणि हा गोल्डमध्ये घेतलेला आहे. परत तोच पॅटर्न तयार झाला आहे, तुम्हाला दाखवतो. आपण एकदा इथं घेतला होता सेलिंगसाठी ह्या पॅटर्ननुसार. हाच पॅटर्न पुढं कंटिन्यू केला तर बघू शकता प्रॉपर ह्या पॅटर्न इथं वर केला आहे. आता आपण इथं सेलिंगला बसलो आहे, इथून इथं पण देण्यासाठी. आता बघू आता काय होतं ते. ओव्हरऑल डिरेक्शन म्हणायला गेलं तर डाऊन साईडलाच आहे आणि ह्याच्यावरतीच जस्ट एक कॅन्डलच्या वरती एस एल ठेवला आहे, तुम्हाला दाखवतो. एस एल ह्याच्यावरती ठेवला आहे आणि टी पी येते. टी पी $8 आहे आणि एस एल $3-3.5 एस एल आहे. आता काय असेल ते रिझल्ट तुम्हाला सांगतोच. आणि सेकंड गोष्ट की आपला जो बी टी सीचा जो ट्रेड होता तो बी टी सीचा ट्रेड जो आपण 50% एक्झिट केला. इथं आलता का इथं ह्या पॉईंटला इथं आपण एक्झिट केला. इथं त्या ह्याच्यावरती आपण $7 काढले आणि एक्झिट झालो. कारण बघू शकता मार्केट तिथून किती खाली आलं. कॅन्डल बिहेवियर बघितलं आणि कॅन्डल बिहेवियर बघून आपण मी त्या ठिकाणी एक्झिट झालो. म्हणजे बरं वाटतं की मला एक्झिट झालो, कारण की म्हणजे मायनसमध्येच गेलो असतो सपोज इथं आला असतं तर. ठीक आहे, आता जे केलं ते चांगलंच केलं. बाकी हा व्ह्यू आता तर बघू, आता जो दुसरा नेक्स्ट व्ह्यू असेल तो तुम्हाला सांगेल. आणि आता सध्या जो रनिंग ट्रेड आहे तो गोल्डमध्ये हा वाला ट्रेड आहे. सकाळी एक स्कॅल्प पकडला डाऊन साईडला, आता हा एक स्कॅल्प आपण पकडायचा बघतोय. लेट्स सी आता काय होतं आपण बघूया.